एक्सप्रेस ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। निलेश घावळ प्रकरणात दादांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडेन। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचं आव्हान, सिद्ध करू शकला नाही तर आरोप करणाऱ्यांना राजकारण सोडावं असाही इशारा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यामुळे कार्यकर्ते समाधानी, राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो। विलिनीकरणावर एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये अजित पवारांचं सूचक वक्तव्य। मुंबई आणि मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालंय। संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंचा हल्लाबोल, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव उधळू, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा। अंबरनाथमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। मुंबईतील पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? राज आणि उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून आशिष शेलारांचा निशाणा, चित्रपट बघायचे आणि फाफडा जिलेबी खायची यांचा मुंबईकरांशी काय संबंध? राज ठाकरेंना टोला। लातूर महापालिकेमध्ये एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, 38 अपक्ष उमेदवारांचा आज शिंदे सेनेत प्रवेश, काँग्रेसला शह देण्यासाठी शिंदेंची मोठी खेळी। संभाजीनगरच्या चंपा चौकात ओवेसींची पदयात्रा, कालच्या वंचित आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर ओवेसी उतरले रस्त्यावर, शेकडोंची गर्दी। मनसे सोडण्याच्या चर्चांवर संदीप देशपांडेंचा पूर्णविराम, मी मनसेतच, देशपांडेंनी केलं स्पष्ट। जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी काम सुरू असल्याची दिली माहिती। विरोधकांचे मुख्य प्रतोद आणि प्रतोद मंत्रिपदाच्या दर्जापासून दूर राहणार, विरोधकांची कोंडी करण्यासाठी राज्य सरकारची आणखी एक खेळी, किमान 10% सदस्य असलेल्या पक्षांच्या प्रतोदांनाच मंत्रिपदाचा दर्जा।